आम्हाला मुळापासून सांगा की काय असतं ती डेटिंग ऍप आणि डेटिंग ऍप कशी भुलवतात. इंटरनेटचा प्रसार झाल्यानंतर साधारणतः 90च्या दशकामध्ये जगात डेटिंग साईट सुरू झाल्या आणि आता आपण जे हं, ऍप म्हणतो ते साधारणतः 2012 पासून जास्त प्रचलित झाली आणि जास्त प्रसारित झाली. आपल्याकडेही त्या हं, हं, काळातच त्या आल्या. मुळात या हं, डेटिंग ऍपचा उद्देश असा असतो की जे एकाकी मंडळी आहेत त्यांना कुठेतरी बोलण्यासाठी आपल्या समवयस्क किंवा समविचारी अशा लोकांसाठी काही बोलता यावं. विशेषतः यात जर सांगायचं झालं तर थेट सांगायचं झालं तर रोमॅन्टिक गप्पा मारता याव्यात यासाठी या ऍप तयार झाल्या आणि पाहता पाहता त्यांचा हं, प्रचंड असा पसारा झालेला आहे. म्हणजे आज जगात हं, आपल्या देशातही शेकडो अशा ऍप आहेत. त्यातल्या काही चांगल्या आहेत, काही वाईट आहेत, काही स्थानिक आहेत, काही जागतिक पातळीवरच्या आहेत आणि जगातही असा खूप मोठा याचा एक व्यवसाय सुरू झालेला आहे. कारण यामागून व्यवसाय असतो हे काय उघडगुपित आहे. त्यामुळे हं, साधारणतः 3 अब्ज कोटी रुपयांचा व्यवसाय जगात या ऍपच्या माध्यमातून होत असतो. तर या ऍपचा उद्देश हं, असा असतो की तुम्हाला जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा तुम्हाला कुठेतरी गप्पा मारता याव्यात, रोमॅन्टिक गप्पा मारता याव्यात, आपल्या जोडीदार निवडता यावा, आपल्याला पसंत असणारा जोडीदार निवडता यावा, अशा पद्धतीने याचा उद्देश होता. खरं तर काही अर्थानं म्हणजे काही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून ही सेवा खरं तर सुरू झाली होती. पण पुढे चालून हं, हं. आपल्याकडे ज्या पद्धतीने देशातच म्हणण्यापेक्षा परदेशातही या ऍपचा वापर करून गुन्हेगारी वाढली आणि त्यात नको त्या प्रवृत्ती शिरल्या. त्यामुळे मग हे प्रकार सुरू झाले. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.